विवाह अर्थात त्यांचे लग्न कशा प्रकारे झालं, ते कुठे झालं, कोणत्या राज्याच्या कन्येसोबत झालं, याचं सर्व उहापोह आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर दंडपाणी नावाचा एक शाखा होता आणि तो देवदहा येथे राहत होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी ती संपूर्ण देवदहाच नव्हे तर आजूबाजूचे जितके काही लहान मोठे राज्य होते त्या राज्यामध्ये ती एक सौंदर्य लावणी अशी युवती होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केलं होतं. तिला संपूर्ण लग्नयोग्य वय झालं होतं आणि दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होते. साहजिक आहे, मुलीच्या वडिलाला मुलगी लग्नाला आली की मनाला हुरहुर लागते. तशीच हुरहुर दंडपाण्याला सुद्धा लागली. आता मुलगी आपली यशोधरा 16 वर्षाची झाली, तिचं लग्न करावं लागेल असं त्या दंडपाण्याला वाटलं. म्हणून त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे जे पूर्वीचे राजे लोक होते, तर नवरदेव जर निवडायचा असेल तर पूर्वी राजे लोक त्या मुलीच्या इच्छेनुसार एखादं स्वयंवर रचायचे. स्वयंवर अर्थात परीक्षा असायची आणि त्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता जितके काही आजूबाजूचे जे राज्य होती छोटी मोठी, त्या सर्व राज्याच्या राजकुमारांना आमंत्रण देण्यात येत होते. तसंच दंडपाणी राजाने सुद्धा सर्व युवकांना त्या राजकुमारांना निमंत्रण पाठवले. त्या सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आलं. कपिलवस्तूच्या राजकुमाराला, शाक्य राजकुमाराला. सिद्धार्थ गौतमाला सुद्धा 16 वर्ष पूर्ण झाली होती आणि यशोधरेला सुद्धा 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्यांच्या माता पित्याला देखील सिद्धार्थाच्या पिता अर्थात शुद्धोधन आणि गौतमीला सुद्धा विवाहाची काळजी लागलेली होती सिद्धार्थाच्या. तर त्यांनी काय केलं, त्याला त्या संवारात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. अर्थात त्या स्वयंवरामध्ये एखादी कला, जी कला शाक्य लोकांच्या, क्षत्रिय लोकांच्या जर शक्य म्हणजे क्षत्रिय असेल तर घोडेस्वारी, शिकार करणे, बाण चालवणे, नेम धरणे इत्यादी इत्यादी असे अनेक